एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत, जी सध्या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। ती म्हणजे माकडांचा वाढता उपद्रव। अन्नाच्या शोधात माकडे आता मानवी वस्तीत शिरत आहेत आणि यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी माकडांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत। अमरावतीचे उपनगर असलेल्या बडनेरा शहरातील सध्या माकडांचा हैदोस वाढताना दिसत आहे। जंगलात फळे, फुले आणि शेतात नुकतीच पेरणी झाल्यामुळे अन्नाची कमतरता भासत आहे। यामुळेच माकडांनी आता आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे। एकीकडे माकडे आणि पाळीव कुत्री यांच्यात 36चा आकडा असला तरी आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे। पूर्वी कुत्री माकडांना पिटाळून लावत असत, परंतु आता माकडे कुत्र्यांनाही घाबरत नाही। व्हिडिओमध्ये एक कुत्रा खुर्चीवर उभा राहून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाही माकड किंचितही घाबरल्याचे दिसत नाही। माकडांच्या या उपद्रवामुळे मानवी जीवनावर अनेक दुष्परिणाम होत आहेत। माकडांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत होत आहेत। माकडे घरांमध्ये घुसून नुकसान करीत आहेत आणि माकडांनी चावा घेतल्यास रेबीज सारख्या गंभीर आजाराचा धोकाही संभवतो आहे। यावर उपाययोजना म्हणून वन विभागाने माकडांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, नागरिकांना खाद्यपदार्थ न देण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, माकडांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करणे आणि माकडांना पकडण्यासाठी पिंजरा मोहीम राबवणे यांसारख्या विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे। बडनेरा शहरात ज्याप्रमाणे मोकाट जनावरे आणि कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण आहे, त्याचप्रमाणे आता माकडांचा हैदोस शहरातील अनेक नवीन वस्त्यांमध्ये दिसून येत आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना भयमुक्त ठेवण्यासाठी वन विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाने एकत्रितपणे प्रभावी मोहीम राबवणे अत्यंत आवश्यक आहे। बडनेरा येथील माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहे। या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। प्रशासन कधी यावर ठोस पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।